भाऊ, राष्ट्रवादी काँग्रेस घडीय चिन्हावरती तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे. प्रभाग क्रमांक 26 म्हणून दावेदारी तुम्ही पूर्ण 4 सीट लढवत आहात. काय उद्देश आहेत आणि काय तुम्ही आपलं प्रपोजल घेऊन आता मतदारांपर्यंत जात आहात आणि काय रिस्पॉन्स मिळत आहे? प्रथम तर मी माझा परिचय देतो. मी ब्रह्मानंद जानबा मस्के, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी पूर्व नागपूर अध्यक्ष व आता मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रभाग 26मधनं मला उमेदवारी दिलेली आहे. माझ्यासोबत 4ही असे लोकांचा पॅनल आहे. त्यामध्ये माजी नगरसेवक जे यशवंतजी मेश्राम हे अ गटात आहे, ब गटामध्ये प्रणितीताई मानापुरे, क गटामध्ये सरलाताई तिरगुडे आणि ड गटामध्ये मी ब्रह्मानंद जानबा मस्के. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात तसेच आमचे नेते प्रफुल्लभाई पटेल, सुनीलजी तटकरे, नागपूर शहराचे निरीक्षक राजेंद्रजी जैन व शहर अध्यक्ष अनिलजी अहिरकर व श्रीकांतजी शिवनकर यांच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण नागपुरामध्ये राष्ट्रवादीचे आम्ही पॅनल लढवत आहोत. त्यामध्ये प्रभाग 26मध्ये मी आहो. आपण जो प्रश्न केला तो कसा आहे की पूर्व नागपुरात खास करून प्रभाग 26मध्ये सर्वात मोठा एक आमच्या माथ्यावर पडलेला आहे कचरा डंपिंग. कचरा डंपिंगमुळे जो दुर्गंध सुटतो आणि उन्हाळ्यात आग लागते किंवा लावल्या जाते, बरोबर आहे, तर त्यामुळे परिसरात प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं. मला एक सांगा, आपण अशा प्रकारचे प्रदूषण रोखू शकत नाही का? आपण 21व्या शतकात आपण आता आहो, बरोबर. त्या 21व्या शतकामध्ये एवढं प्रगत शास्त्रज्ञ आहे त्यामध्ये आपण शास्त्रीय शुद्ध पद्धतीनं तो दुर्गंध कमी करू शकतो किंवा शास्त्रशुद्ध पद्धतीनं जो कचरा जळणार नाही याची काहीतरी उपाययोजना करू शकतो. बघा, कचरा डंपिंग हटूच शकत नाही. आपण ज्या ठिकाणी नेलं तिथले व्यक्ती, तिथल्या नगरातले व्यक्ती त्याचा विरोध करतात, परंतु ज्या ठिकाणी आहे तिथे जर शास्त्रशुद्ध पद्धतीने जर आपण तो कचऱ्याचा विल्हेवाट किंवा दुर्गंधी कमी करण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच पूर्व नागपूर प्रभाग 26मध्ये जनतेला त्याचा दिलासा मिळेल. दुसरं एक महत्त्वाची गोष्ट आहे की या भागामध्ये अंगणवाडी कमी आहे. भारताचे जे भावी पिढी आहे आपली लहान, त्यांना जर अंगणवाडीत जर उत्तम शिक्षण मिळालं तर उत्तम नागरिक तयार होईल. परंतु आपल्या भागामध्ये फक्त एकच अंगणवाडी आहे श्रावणनगरमध्ये. अंगणवाडी वाढवणे आवश्यक आहे. ह्या सर्व मुद्दे घेऊन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 4ही पॅनल आम्ही सगळ्यांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत आहोत आणि त्या लोकांकडनं आम्हाला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. काय सांगाल तुम्ही की जसं तुमचा जो आहे व्यक्ती भाजप म्हणतो आहे की 2047 पर्यंत आम्हाला सत्तेतून कोणीच बाहेर काढू शकत नाही, काय उद्देश होऊ शकतो? बघा, 2047 पर्यंत भविष्य कोणी एवढे पण कायदे म्हणजे पंडित नाही आहे 47 पर्यंत भविष्यवाणी सांगायला. बघा, जनता जे ठरवणार ते सत्य आहे. मग 47 असो की 17 असो, बरोबर आहे. बघा, जनता आपल्या पाठीशी जर असेल ना तर लगेच सत्ता करू शकतात ते. जनता अशी हुशार आहे, सुज्ञ आहे. त्यांना माहिती आहे की जसं आता रिंगरोडच्या पलीकडे जर विचार केला तर आपल्याला हे लक्षात येते की जे माजी नगरसेवक जेवढे होऊन गेले आपल्या प्रभाग 26मध्ये ते कधीच त्यांच्या प्रभागात किंवा त्यांच्या एरियात येऊन गेले नाही, असं आम्हाला प्रत्येक मीटिंगमध्ये लक्षात येत आहे. त्याचा फायदा नक्कीच होणार. काय होत होतं, जे माजी नगरसेवक होते त्यातलं एक मी नाव घेत नाही, असे नगरसेवक आहेत ते राजवाडे बनवत आहे. मला एक सांगा, सिंपलची गोष्ट आहे, तुम्ही साधे नगरसेवक आणि राजवाडे बनवत आहात म्हणून लोकांच्या लक्षात येतं की हा पैसा आला कुठनं, बरोबर आहे. आज मी साधा शिक्षक आहोत, आजही माझं साधं घर आहे, तेवढ्याच समाधानी आहो, परंतु तुमच्याकडे एवढा पैसा आला कुठनं, बरोबर आहे. ह्या सर्व गोष्टींचा लोकांना लक्षात येते की नेमकं काय सुरू आहे, बरोबर आहे. नगरसेवकाचं काम काय असते की आपण नगरापुरती आहोत, नगरामध्ये जी काही समस्या असेल त्या समस्या आपण कशा प्रकारे सोडवू शकतो. समस्या मोठ्या नसतात, सिंपलच्या समस्या आहेत. गटरच्या समस्या, लाईटच्या समस्या, पाण्याची समस्या, त्यांना आरोग्याविषयक समस्या, ह्या साध्या जर समस्या आपण जर त्यांच्या सोडून दिल्या ना, नक्कीच जनता आपल्या पाठीशी आहे. आणि मागील जे नगरसेवक ह्या समस्या त्यांनी सोडवल्या नाही, त्यामुळे त्यांच्याकडनं लोक दुरावत चाललेले आहेत असं माझ्या लक्षात येते. दुसरं की विरोधक हा सुद्धा प्रचार करत आहेत की अजितदादा त्यांच्या युतीमध्ये आहेत तर घडीला देणे म्हणजेच
कमळला विजय करणे आहे असं पण त्यांचा एक प्रचार चालू आहे. त्याच्यावरती काय सांगा तुम्ही जनतेला? बघा, प्रचार करत असताना कुणाला आपला वडील म्हणावं, बाप म्हणावं, बरोबर आहे, हे चुकीचं आहे. आपले वडील जे आहेत त्यांनाच बाप म्हणावं, बरोबर आहे. दुसऱ्यांच्या नावावर आपला प्रचार करू नये. अजितदादा हे राष्ट्रवादीचे आमचे नेते आहे, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. अजितदादा जसे बोलतात तसे ते करून दाखवतात महाराष्ट्रामध्ये, बरोबर आहे. अजितदादाने लाडकी बहीण योजना सुरू केली. मला असंही कळण्यात आलं की लाडकी बहीण योजना फडणवीस साहेब म्हणतात आम्ही सुरू केली, शिंदे साहेब म्हणतात आम्ही सुरू केली. साऱ्या मीडियाला माहिती आहे किंवा साऱ्या जनतेला माहिती आहे की लाडकी बहीण योजनेची संकल्पना ही अजितदादा पवारांची आहे. त्यामुळे अजितदादा पवारांनी जी लाडकी बहीण योजना सुरू केली ती जी केली ते महिलांना खूप मोठा त्याचा फायदा आहे. आता तो जो तुम्ही प्रश्न केला की अजितदादा आमच्या सोबत आहेत, बरोबर आहे, सोबत तर मग युती करायला पाहिजे होती ना, त्यांनी युती केली नाही, बरोबर आहे. परंतु आम्ही तरी प्रबळ आहोत आमच्या स्वतःच्या याच्यावर. याचं उदाहरण तुम्हाला आता लक्षात येत आहे की ज्याप्रमाणे आम्ही नागपूर शहरामध्ये जवळपास 90 सीटाचा जवळपास आम्ही लढवत आहोत. त्यामुळे काय होतं आहे, आमच्यासोबत किती उमेदवार आहे आणि किती मोठी जनता आहे हे लक्षात येते आम्हाला, बरोबर आहे. त्यामुळे यांनी असं खोटं बोलू नये की आम्ही अजितदादा आमच्या मित्रपक्ष आहे आणि आम्ही त्यांचीच घडी आमची आहे, हे बोलू नये की. परंतु तसं न करता की अजितदादा हा स्वतंत्र व्यक्ती आहे आणि स्वतंत्र व्यक्ती आणि स्वतंत्र चिन्हावर घडी हा आम्ही सर्व उमेदवार आम्ही त्याच्यावर उमेदवारी लढवू आणि नक्कीच आम्ही जिंकून येऊ. या प्रसंगी प्रभाग 26च्या संपूर्ण मतदारांना तुम्ही काय सूचना या आवाहन करू इच्छिता? बघा, मी त्यांना एकच सूचना करील की नगरसेवक कसा असावा, नगरसेवक असा असावा की ते प्रत्येक लोकांच्या छोट्याने छोट्या त्यांच्या समस्या ज्या असेल त्या सोडवणारा व्यक्ती बघून जो तुमच्या सुखदुःखात सहभागी होऊ शकेल, तुमच्या प्रत्येक आनंदात दुःखात सहभागी होऊ शकेल आणि तुम्हाला येणाऱ्या समस्येवर तुमच्या सोबत उभं राहील. आणि शिक्षित आणि शिस्त हा शब्द याकरता वापरलेला आहे. काही नगरसेवक तर 9-10 वाजतापर्यंत खाली उतरत नाही लोकांना मिळण्यासाठी. तसं सकाळच्या वेळेस कसं सगळेजण कामाधंद्याला जातात, सकाळच्या वेळेस सगळे लोक ऑफिसला येतात माझ्या आपापल्या समस्या घेऊन, तर त्याकरिता शिस्त असणं आवश्यक आहे. मी जनतेला एवढंच आवाहन करील की शिक्षित, शिस्त आणि नियमाला धरून चालणारा जो व्यक्ती असेल अशा व्यक्तीला आपण सगळ्या एक निवडणुकीमध्ये त्यांना निवडून द्यावं अशी मी प्रभाग 26च्या सर्व जनतेला विनंती करतो.